गाणगापूरला आम्ही जाऊन आलो, छानपैकी दर्शन झालं. ॲक्च्युली गाणगापूरला गेलो 3 ठिकाणं करायची असतात, पण आमचं एकच ठिकाण झालं. आणि आता आम्ही बाळप्पा महाराजांच्या मठात आलो आहोत. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये स्वामींची पावलं उमटलेली आहेत. तर आता आम्ही बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये आहोत. दर्शन वगैरे झालं तर मी इथला व्हिडिओ बनवतो आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. असं सांगण्यात येतं की ते रिनोव्हेशनचं काम चालू करणार होते, तर असं ठरलं गेलं, असा ठराव मंजूर झाला. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रिनोव्हेशनचं काम स्टार्ट होणार, तेव्हाच इथल्या लाद्यांवरती, काही लाद्यांवरती स्वामींचे पायाचे ठसे असे इथल्या लोकांना दिसले. आणि मग इथल्या लोकांनी असं त्याचा अर्थ केलं की म्हणजे की स्वामींची इच्छा आहे इथे रिनोव्हेशन होऊ नये, हे जसं आहे तसंच राहावं. आणि जिथे जिथे पावलं उमटलेली आहेत ना, तिथे चौकोन असं बॉक्स केलेलं आहे ज्या ज्या लाद्यांवरती. तर तेही मी तुम्हाला दाखवतो, तर बघा आणि तुम्ही देखील दर्शन घ्या. मित्रांनो, हे आहे श्री बाळप्पा मठ. या मठाला श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ, श्री बाळप्पा मठ व गुरु मंदिर असे देखील म्हटलं जातं. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. आणि आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर इथे सर्वात आधी उजव्या साईडला हे हातपाय धुण्यासाठीची जागा आहे. त्यानंतर जसं मी म्हटलं होतं तसं बघा, इथे जिथे इथे स्वामींचे पावलंचे ठसे आहेत तिथे असे मार्क केलेले आहे त्या लाद्यानं. तर हे बघा इथे मार्क केलेले आहेत. त्यानंतर इथे डाव्या साईडला हे वृक्ष आहे. तसंच पुढे इथे आल्यानंतर उजव्या साईडला हे ऑफिस आहे. त्यानंतर इथे पुढे आल्यावर ऑफिसच्याच बाजूला एक दुकान देखील आहे. मठाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर स्वामींची ही मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्याच खाली शुभ संदेश देखील दिलेला आहे. त्याचनंतर इथे गणपती बाप्पा, राधाकृष्ण यांच्या देखील मूर्ती आहेत.
इथे स्वामींचे फोटो लावलेले आहेत. शिर्डी साईबाबांचा देखील मूळ फोटो इथे आहे. आणि हे बघा इथे स्वामींच्या पायाचे ठसे. 25 नोव्हेंबर 2017 ह्या दिवशी हे ठसे इथे दिसले. इथले एक सेवेकरी दादा आहेत, ते आपल्याला आता मठाबद्दलची माहिती सांगणार आहेत. आपलं नाव काय दादा? माझं नाव श्रीकृष्ण अंबादास लोखंडे. अच्छा. मी इथला सेवेकरी आहे. ते समोर नागाचा फणा दिसतो ते स्वामींचे प्रिय शिष्य बाळाप्पा महाराजाची समाधी आहे बघा. अच्छा. ते देवळीत छत्रीच्या खाली 2 चांदीच्या खडावा दिसतील तुम्हाला. ते स्वामींचे मूळ पादुका चिन्मय पादुका आहे. तिकडं राईट साईडला गणपती देवळाच्या तिकडं राईटला स्वामींची रुद्राक्ष माळ आहे बघा. हां. त्यांच्या चिन्मय पादुका रुद्राक्ष माळ त्यांचे दंड छाटी देऊन बाळाप्पा महाराजांना आज्ञा दिली की तू स्वामी प्रचार अखंड काळापर्यंत चालू ठेव. ह्या मठाला आता 124 वर्ष चालू आहेत बघा. स्वामींनी बाळाप्पा महाराजांना उत्तराधिकारी नेमणूक करून गुरुगादीची स्थापना केली त्यांनी. बाळाप्पा महाराजानंतर ना गंगाधर महाराज इथं त्यांची समाधी बघा गंगाधर महाराजांची. अच्छा. गंगाधर महाराजानंतर ना गुरुगादीवर आले अक्कलकोटचे गजानन महाराज. असे अक्कलकोटचे गजानन महाराज यांची समाधी इथून 3 किलोमीटर शिवपुरीला आहे. मोठं 30-35 एकरमध्ये त्यांचा मोठा आश्रम आहे. तिथं अग्निहोत्राची माहिती दिली जाते. असं हे गुरु शिष्य परंपरा चालत आलेला आहे म्हणून ह्याला गुरु मंदिर म्हणून ओळखलं जातं. बाळाप्पा मठ म्हणून ओळखलं जातं. चिन्मय पादुका मठ म्हणून बी ओळखलं जातं. हे बाळाप्पा महाराज बनवून घेतलेले शेषघर आहेत बघा. पुढं जा. जेव्हा इथं 7 ते 8 1 तास आरती असते, शेजारती म्हणून असते, स्वामीला इथं हुक्का दिला जातो, निद्रस्त केलं जातं, मच्छरदाणी ते लावली जाते. गुरु शिष्याची भेट असल्याने अनंत त्यांचे कार्यक्रम ते सेवा अजून देखील चालू आहे. इकडं मूळ फोटो स्वामींचं इकडे आहे. 1872 मधला अमेरिकेच्या कोडॅको कंपनीनं काढलेला आहे बघा. जेव्हा स्वामींची आज्ञा नव्हती तेव्हा अमेरिकेचे लोक फोटो घेण्याचा प्रयत्न केला होता. स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला. चिमणी, घार, मगर, फोटो ब्लँक निघणे. आज्ञा नसल्यावर कसं फोटो घेऊ शकतो? स्वामींच्या शरण जाऊन स्वामी आम्हाला क्षमस्व करावं, तुमची आज्ञा न घेता आम्ही फोटो घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता तर तुमची आज्ञा असेल तर पूर्ण सेवेकरी सहित आम्हाला एक फोटो हवा म्हणले. त्यावेळेला आज्ञा दिल्यावर हे फोटो आलेला आहे सर. हे उजवीकडे खाली बसलेले चोळाप्पा महाराज आहेत. हे डावीकडे खाली बसलेले चोळाप्पा महाराजांचे जावई श्रीपाद भट्ट आहेत. हे हात जोडून थांबलेले बाळाप्पा महाराज आहेत. हे खांद्यावर चवळी घेऊन थांबलेले भुजंगा अक्कलकोटच्या राजाने स्वामींच्या सेवेसाठी नेमणूक केली बघा त्यांची. इकडं कोपऱ्यात पांढऱ्या साडीचे सुंदराबाई आहेत बघा. त्याचा फोटो घेऊ शकता तुम्ही. इकडे शिवकालीन राम मंदिर आहे. इकडे शिवकालीन राम मंदिर आहे. पुढं गोशाळा आहे. पाठीमागे 8 ते 10 आणि दुपारी 12:30 ते 3 दोन्ही वेळेस महाप्रसाद दिला जातो बाळाप्पा महाराज असल्यापासून. इकडे जावा, दर्शन घ्या इकडलं शिवमंदिरचं. इथे गौशाळा आहे.
इथे जागा पाहिजे. हे आहे शिवकालीन राम मंदिर आहे समोर. छान प्रसन्न अशी वास्तू आहे. 124 वर्ष या वास्तूला आता चालू आहेत. आणि हे शिवकालीन राम मंदिर. आता इथे दर्शन घेऊया आपण. हे बंद आहे त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊया. तर इथे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. श्रीराम प्रसन्न. जय श्रीराम. ते गणपती बाप्पा. श्री केवडावंती देवी प्रसन्न. तर शंकरांची पिंडी आहे. आणि तसंच इथे पुढे आल्याच्या नंतर इथे गौऱ्या थापलेल्या आहेत. आणि ह्याच्यासमोर पायऱ्या आहेत, त्या चढून वरती गेलो की ते भोजन प्रसाद करण्यासाठीची जागा आहे ही. स्वामी शिस्त, थाली में झूठा नहीं छोडेंगे असं या भिंतीवरती इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर समोर पण एक मंदिर दिसतं इथे. तर आता रात्रीचे 9:30 झालेले आहेत आणि आम्ही आता जेवणासाठी म्हणून बाहेर आलो आहे. बाहेर म्हणजे इथेच हॉटेलमध्येच आलो. या हॉटेलमध्येच सुविधा आहे जेवणाची पण. तर जेव वगैरे दमलो आहे आणि उद्या सकाळची आपली 9:30ची ट्रेन आहे उद्यान एक्सप्रेस. तिने निघणार आहे. छान गेले 2 दिवस, मस्त वाटलं. दर्शन पण अगदी व्यवस्थित झालं आणि मस्त ही जागा पण. हे बघा आता तुम्हाला दाखवतो. जेवण पण आलं आहे आपलं. येत आहेत हां येत आहेत. तर आजचा जेवणाचा मेन्यू आहे. चपाती, 2 चपाती, डाळ भात, 2 भाजी आहेत. 1 बटाट्याची भाजी आणि 1 पिठलं आहे. पापड, लोणचं आणि ते एक्स्ट्रा चपाती, पाणी वगैरे मस्त अशी छान ओपन मध्ये अरेंजमेंट केलं आहे. छान वाटतं, थंड हवा येते. आणि काल भरपूर लोक होती, आज कस्टमर यांचे गेलेले आहेत. आमचं आता रात्रीचं जेवण करून झालेलं आहे आणि इथे जरा थोडं शांत बसलोय निवांत. मस्त हवा सुटली आहे. उद्या निघायचं परत डोंबिवलीला जाण्यासाठी. छान वाटतंय मस्त. तर मित्रांनो, आपण ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो आहे स्वामी ओम भक्त निवास, त्या रिसॉर्टचे हे मालक आहेत विशाल काका. तर काका, ह्या रिसॉर्टबद्दल थोडीशी माहिती सांगा ना. आपल्या रिसॉर्टचं नाव आहे स्वामी ओम भक्त निवास रिसॉर्ट. मंदिरपासून 1.5 किलोमीटर आहे स्टेशन रोडला. आपल्याकडे इथं रिसॉर्ट टाईप रूम बनवलं आपण. ACचं 1,500 आणि नॉन ACचं 1,000 रुपये आहे. जेवणाची व्यवस्था आहे आपल्याकडं. ओपन गार्डन आहे, झोके आहेत. परत पुढं काम चालू आहे. पुढं स्वामीवारची मूर्ती, स्विमिंग पूल, परत बरेच काय गोष्टी होणार आहेत. आणि संध्याकाळचं वातावरण आपल्याकडे एकदम छान असतं. इथं एकदा आलं की माणूस परत येईल अशी जागा आहे आपली. जर तुम्हाला काकांशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर स्क्रीनवरती मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. नक्की कॉन्टॅक्ट करा. फार छान जागा आहे. थँक्यू.